हा DJI Osmo 7 गिम्बल आहे. हॅलो नमस्कार, माझं नाव आहे ओंकार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सॅटर्डे इव्हनिंग, ऑलमोस्ट 7 वाजलेले. मी आणि मोहित असंच बाहेर पडलो जरा एक्सप्लोर करायला, फिरायला. आणि मोहितला थोडीशी गाडी शिकायची आहे, सो आता मी त्याच्याकडेच चाललो. आणि प्लस माझ्याकडे तुम्हाला शेअर करण्यासाठी अजून एक गोष्ट आहे, जी मी एक प्रोडक्ट आहे जे मी घेतलं आहे. आपण लवकरच त्याच्याबद्दल बोलूया. सो आता आम्ही एका मोकळ्या रस्त्यावर चाललो जिथे मोहित गाडी ट्रेन करू शकेल. सो आता आम्ही चाललोय उपवनला. आणि उपवनला जात असताना जो रोड आहे तिकडे हॉटेल अभिषेक म्हणून आहे. तुम्ही बघू शकता की तिकडे आहे ना एक एअरप्लेनचं टेल सारखं बाहेर आलेलं आहे, कारण की ते हॉटेलचं इंटिरियर असं आहे की आतलं सगळं इंटिरियर ॲज अ एअरप्लेन सारखं बनवलं आहे त्यांनी. सो हे एक हॉटेल आहे. आम्ही जात असतो अजूनमधून, बट तुम्ही जर कधी या साईडला येत आहे ठाण्याला तर एकदा वन टाइम ट्रायसाठी नक्की जाऊ शकतो. सो आता आम्ही आलो उपवन लेकला. आणि मी असं ऐकलं होतं की उपवन लेकला विठ्ठलचं एक मूर्तीचं इनॉग्रेशन झालं. मला पण नाही माहिती. सो जाऊन बघूया काय आहे ते. लेट्स गो. तर एस्पेशली आम्ही याच्यासाठी आलो होतो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की विठ्ठलाचं खूप मस्त मूर्ती ते क्रिएट केली. ॲक्च्युली जास्त टाईम नाही झाला आहे. मी पण वन अँड हाफ मंथ्स मला वाटतं झालंच. आणि विकेंडला खूप चांगलं वातावरण आहे. आणि तिकडे पुढे लाईट शो पण आहे. आय गेस 8 वाजता चालू होतो. जाऊन बघूया लाईट शोचं कसं आहे. मी आत्तापर्यंत लाईट शो खूप लांबून बघितलं आहे. फर्स्ट टाईम लेट्स सी. तर टायमिंगवर आलो आहे तर मग जाऊन बघूया. सो मी बोललो होतो की जर तुम्ही विकेंडला सॅटर्डे संडेला फॅमिलीसोबत प्लॅन करताय तर नक्की या. खूप मस्त आहे. आणि 8 वाजता तो एक्झॅक्टली शो सुरू होतो. आणि विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती पण खूप छान बनली आहे. आणि आता वेदर पण खूप प्लेझंट आहे. सो व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला बोललो की मला तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवायचा आहे. आणि तो प्रोडक्ट म्हणजे हा DJI Osmo 7 गिम्बल आहे. आणि मी रिसेंटली याला परचेस केलं आहे. सो याची स्टोरी अशी आहे की माझा फ्रेंड आहे श्रेयांग हा ब्लॉग नक्की बघत असेल. मला माहिती आहे की तो त्याच्या फॅमिली बिझनेस ट्रिपसाठी चायनाला गेला होता. आणि चायनाला तो असताना लास्ट दिवशी तो चायनाला होता. तो DJIच्या स्टोअरमध्ये होता. त्याने मला तिकडून फोन केला की DJIच्या स्टोअरमध्ये आहे मी. आणि माझा अजून एक फ्रेंड आहे यश, त्याचाही मला फोन आला की श्रेयांग DJIच्या स्टोअरमध्ये, तुला काय हवं आहे का. तर मी म्हटलं की काय आहे तिकडे. तर त्याने सांगितलं गिम्बल आहे. आणि मला तसंही गिम्बल आणि ट्रायपॉडची एक नेसेसरी होती. पण एवढा मला गिम्बलच घेईन मी असं काय असं फिक्स नव्हतं. बट हा जो DJIचा Osmo 7 आहे तो इंडिया INR मध्ये होता 8500ला भेटतो आपल्या इथे इंडियामध्ये घ्यायचं असेल तर. आणि त्याने तिकडे प्राईस चेक केली तर 5000 INR मध्ये होतं. मग मी त्याला सांगितलं की इफ पॉसिबल जर तुला भेटत असेल तर घेऊन ये, स्टॉक वगैरेमध्ये असेल तर. सो फायनली हा गिम्बल आलेला आहे माझ्याकडे. आणि अजून मी याचे वेगवेगळे मोड्स एक्सप्लोर करतो आहे की काय मोड आहे. याच्यात 3-4 मोड्स आहेत. DJIचा ॲप आहे. सो अजून मला ॲक्च्युली एवढी एक्साइटमेंट होती की मी संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो आणि जस्ट गिम्बल ट्राय करायचं म्हणून मी बाहेर निघालो. आणि म्हणून मी ब्लॉग स्टार्ट पण केला. नाही तर युजली मी एंटायर डेपासून सुरुवातीपासून स्टार्ट करतो. बट हळूहळू मी आता याला एक्सप्लोर करतो एक एक मोड्स काय आहे. आणि हा फर्स्ट व्लॉग आहे जो मी या गिम्बलनी शूट करतो.
सो प्लीज गिव्ह मी फीडबॅक की कसं आहे, काय स्टेबिलिटी वाटली. ऑफकोर्स हा खूप मोठा व्लॉग नाही झाला, मी जेव्हा नेक्स्ट व्लॉग अजून शूट करेन तेव्हा अजून मला पण डिटेलमध्ये कळेल. बट सो फार हे आहे आणि लेट्स सी पुढचे व्हिडिओज कसे बनतात त्यांनी. आणि पब्लिकचं रिॲक्शन पण खूप हे होतं जेव्हा मी गिम्बलनी व्लॉग करत होतो. बट हळूहळू मी पण यूज टू होईन. आणि या गिम्बलने एवढं ट्रॅव्हल केलं आहे, चायना टू दिल्ली टू त्याच्या घरी गुजरातवरनं पुणे आणि मग पुण्यावरनं हा आला माझ्याकडे. सो माझ्याच एका फ्रेंडने यशने आणून दिलं. सो आजच्यासाठी इतकंच. तर राम राम, करा आराम. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम.